आज आपण घरातील सर्वांना आवडतील असे भाताचे वेगवेगळे 7 प्रकार पाहणार आहोत. 7ही प्रकार बनवायला अतिशय सोपे आहेत, घरगुती साहित्यात तयार होणारे आहेत आणि विशेष म्हणजे पोटभरीचे सुद्धा आहेत. आपण सुरुवात करूयात. आता इथे मी एक पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही याऐवजी कुकरही घेऊ शकता. यामध्ये आपल्याला घालायचे 3 टेबलस्पून एवढं तेल आणि 2 टेबलस्पून एवढं तूप. आता हे गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले घालूयात. खडे मसाले अगदी मिनिटभर आपल्याला कमी फ्लेमवरती परतून घ्यायचे आणि लगेच यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा. तर 4 कांदे घेतलेले आहेत मी इथे. कांदा चांगला परतून घ्यायचा यामध्ये. खूप जास्त ब्राऊनही करायचं नाही किंवा अगदीच कच्चाही ठेवायचा नाही. या पद्धतीने त्याला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला बाकीचं साहित्य यामध्ये घालायचं आहे. या स्टेजला आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची. कांदा बघू शकता खूप छान परतलेला आहे. या पद्धतीनेच परतून घ्यायचा. यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता हे पुन्हा आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचे. तर या पद्धतीने छान हे परतून झालेले 2 मिनिटं झालेले आहेत. आता यामध्ये मी टोमॅटो घालते. तर 2 टोमॅटो घेतलेले तिथे. टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या फोडी करून घेऊ शकता किंवा टोमॅटो प्युरीही घालू शकता. टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी यामध्ये मीठ घालते. मीठ घालून याला छान परतून घ्यायचं. आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं. आता टोमॅटो छान या पद्धतीने परतून झाला, त्याला मस्त तेल सुटलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे. तर अर्धा टीस्पून हळद घालते मी, लाल मिरची पावडर घालते, चांगला रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घालते आणि 2 चमचे एवढी यामध्ये धने पावडर घालते. आता कमी फ्लेमवरती हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाही तर मसाले जळतात आणि मग चव चांगली लागत नाही. आता हे छान कमी फ्लेमवरती मिक्स करून घेतले. यामध्ये आपल्याला दही घालायचं. तर दही छान या पद्धतीने फेटून घ्यायचं. 1 कप दही घेतलेलं मी, 200 ग्रॅम एवढं. दही चांगलं फेटून घ्यायचं. त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर दही घातलं तर दही फुटत नाही आणि शक्य असेल तर थोडंसं त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं, जर दही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर. तर बघू शकता आता हे छान मिक्स करून झालं. आता यामध्ये घालूयात. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे दही घालून त्याला चांगलं परतून घ्यायचं. त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. दही घातल्यानंतर याला चांगलं परतणं खूप गरजेचं आहे. जर हे असंच राहिलं, दही चांगलं शिजलं नाही, चव आंबट लागू शकते आणि तेवढा चांगलंही लागणार नाही आपला पुलाव. त्यामुळे दही घातल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला या पद्धतीने शिजवून घ्यायचं. तर बघू शकता मस्त आपला आता मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये मी घालते भाज्या. बटाटा घेतलेला आहे, मटार घेतलेले, गाजर घेतलेले आहे, बीन्स घेतलेत आणि फ्लॉवर घेतला आहे. तर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यासोबतच भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि आवडत असेल तर थोडासा यामध्ये पुदिना घालायचा. आता हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आणि यातलं जे बटाटा आहे अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला याला होऊ द्यायचं. तर या भाज्या पूर्ण न शिजवता आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम कमी करून यावर झाकण ठेवले. 5 मिनिटं असंच ठेवलेलं आहे. तर आपण चेक करूया. तर बघू शकता आपलं जे बटाटा आहे अर्धवट शिजलेलं आहे. पूर्ण न शिजवता अर्धवटच शिजवून घ्यायचं. या स्टेजला चेक करायचं तिखट मीठ कमी जर असेल तर. कमी वाटत असेल तर या स्टेजला घालायचं तिखट किंवा मीठ जे त्यामध्ये कमी असेल तर. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेते आणि आता आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते घालायचे. यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ घालायचे. तांदूळ यामध्ये घालून आपल्याला हलक्या हाताने याला भाज्यामध्ये मिसळून घ्यायचे. या पद्धतीने व्यवस्थित याला भाज्यामध्ये मिक्स करायचं, पण तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची. तर त्यामुळे शक्यतो थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं. आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं.
तर आपण 3 कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत. तर तेवढ्यासाठी आपल्याला यामध्ये 6 कप एवढं गरम पाणी घालायचं. आपण पातेल्यामध्ये बनवतोय त्यामुळे 6 कप पाणी लागणार आहे. जर कुकरमध्ये बनवणार असाल तर तांदळाच्या दीडपटच आपल्याला पाणी लागणार आहे, म्हणजे 4.5 कप एवढंच पाणी घालायचं आहे. आणि या पद्धतीने पातेल्यात जर बनवलं तर तांदळाच्या डबल पाणी आपल्याला लागतं. आता पाणी घालून मिसळून घ्यायचं एकदा आणि मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची. यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणखी. याला एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची. याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला व्यवस्थित 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर यावरती झाकण ठेवलेले गॅसची फ्लेम मी कमी केली आहे. 8-10 मिनटं याला असंच ठेवायचं. 8-10 मिनटानंतर एकदा चेक करायचं, व्यवस्थित चेक करायचं. नाहीतर जो आपला तांदूळ आहे त्याचे तुकडे होतात. त्यामुळे शक्यतो एवढा गरम असताना जास्त हलवायचंच नाही. आपला पुलाव तयार झालेलं आहे, यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे. आता गॅस बंद करून आपल्याला 10 ते 15 मिनटं हे असंच ठेवायचं. 10-15 मिनटं याला अजिबात हलवायचं नाही, म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो छान सेट होतो, त्याचे तुकडे होत नाहीत. आणि 10-15 मिनटानंतर बघू शकता आपला जो पुलाव आहे मस्त तयार झालेला आहे. मोकळा सळसळीत आहे, रंगही खूप छान आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे. तर बघू शकता भरपूर भाज्या घातलेला आपला पुलाव तयार झालेला आहे. तर यानंतर आपण दही भात कसा बनवायचा ते पाहूया. दही भात सुद्धा या सीझनमध्ये खूप छान लागतो आणि तो थंड खाऊ शकतात मुलं, त्यासोबत कुठलाही दुसरा पदार्थही लागत नाही. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी भात घ्यायचा आणि यासाठी शक्यतो जो थोडासा सॉफ्ट होणारा, मऊ होणारा भात आहे तो घ्यायचा. बासमती तांदूळाचा भात यासाठी घ्यायचा नाही आपल्याला. भात थंड असायला हवा. यामध्ये दूध घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साधारण अर्धी ते पाऊण वाटी दूध घालायचं यामध्ये. मिक्स करायचे आणि यामध्ये आपल्याला दही घालायचे. तर दही साधारण मी 2 वाट्या घातलेले 1 वाटी भातासाठी. 1 वाटी तांदळाच्या भातासाठी 2 वाटी दही घातलेले. मीठ घालायचं चवीनुसार. दह्याचं प्रमाण कमी जास्तही लागू शकतं. यासोबतच चवीनुसार साखर घालायची. तर साधारण 1 टीस्पून साखर घातलेली मी यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये जे आपण दही वापरतो खूप आंबट दही नसावं. मिक्स करून घेतले. यामध्ये अगदी बारीक चिरलेले हिरवी मिरचीचे तुकडे घातले. थोडंसं बारीक किसून आपल्याला आलं घालायचे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं. तर आलं, हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, पण त्यामुळे टेस्ट खूप छान येते याला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं. जर तुम्हाला या स्टेजला दही कमी वाटत असेल किंवा दुधाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही दही किंवा दूध थोडंसं पुन्हा यामध्ये ॲड करू शकता. थोडंसं दूध घातलं. तर बघू शकता या पद्धतीने थोडंसं सरसरीत असं याचं टेक्स्चर असायला हवं, खूप अगदी कोरडं नको व्हायला. तर आता मस्त मिक्स झालेले, टेक्स्चरसुद्धा छान आलेले. आता आपल्याला तडका करून घ्यायचा, याला फोडणी करायची. आता हे मिक्स करून बाजूला ठेवते आणि फोडणी करते. तर त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आपल्याला. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. यानंतर यामध्ये मी उडीद डाळ घालते 1 चमचा, जिरं घालते आणि हे व्यवस्थित आपल्याला तळू द्यायचे. डाळ व्यवस्थित तळायला हवी. व्यवस्थित तडतडलं की हिंग घालायचा. यासोबतच कढीपत्ता घालायचा, हिरवी मिरची घालायची आणि याला मिक्स करायचं. आवडत असेल तर एखादी लाल सुकी मिरची घातली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं छान परतून झालं की आपल्याला ही फोडणी भातामध्ये मिक्स करून घ्यायची. गॅस बंद करते ह्याचा आणि फोडणी आपण भातामध्ये घालूयात. तर बनवायला सोपा आणि खायला खूप टेस्टी लागणारा प्रकार आहे हा. फोडणी घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं. यामध्ये जे आपण कढीपत्ता, हिरवी मिरची घातलेला आहे व्यवस्थित तळायला हवं. कढीपत्तासुद्धा जर छान कुरकुरीत झालेला असेल तर खूप छान लागतो. व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपल्याला हा दुसरा प्रकारसुद्धा आपला खाण्यासाठी तयार आहे. निलंगा राईस बनवण्यासाठी जो चांदतारा तांदूळ मिळतो तो वापरला जातो किंवा तुम्ही कुठलाही कोलम तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता आणि यासोबतच आपल्याला मसूरची डाळ लागते. तर 2 कप तांदूळ असेल तर पाव कप एवढी आपल्याला मसूर डाळ लागते. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. इथे मी डाळ तांदूळ चांगलं धुवून घेतले. यासोबतच आपल्याला काही भाज्या लागतात. तर त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, मेथीची भाजी, बटाटो
आलं लसणाची पेस्ट आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण फोडणी करूया. तर त्यासाठी एक पातेलं गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं. तर थोडंसं जास्त तेल घालायचं. तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, थोडे जिरं घालूयात. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा परतून घ्यायचा. तर खूप जास्त लाल करायचा नाही आपल्याला. हलकासा सोनेरी रंगावरती आला की आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं यामध्ये. कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली, आलं लसणाची पेस्ट घातली. पुन्हा याला परतून घेते. आलं लसूण घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये टोमॅटो घालायचे. तर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत मी. टोमॅटो घालून त्याला चांगलं परतून घेऊयात. टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. यामध्ये मी थोडी हळद घातली, यासोबतच काळा मसाला घालायचा आणि थोडी मी लाल मिरची पावडरही घातली. तर यामध्ये शक्यतो काळ्या मसाल्याचाच वापर केला जातो. आता जर काळा मसाला नसेल तुमच्याकडे, तर जो तुमच्याकडे घरामध्ये मसाला असेल ठेवणीचा, तो कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता मिनिटभर हे मसाले छान परतून झाले की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे, बटाटे घालायचे आणि मेथीची भाजी घालायची. तर यामध्ये जे आपण मेथीची भाजी घालतो त्यामुळे या भाताला खूप छान टेस्ट येते. जे आपण रेग्युलर मसाले भात, खिचडी वगैरे बनवतो त्यापेक्षा एक वेगळी चव येते यामुळे याला, आणि याची जी पौष्टिकता आहे ती सुद्धा वाढते. आता हे सगळं घालून मी याला थोडंसं परतून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्या छान भाज्या या सगळ्या परतून झाल्या की यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते ते घालायचे आणि या भाज्यामध्ये याला 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हलक्या हाताने परतून घ्यायचं, कारण आपण तांदूळ धुवून ठेवलेले आहेत अगोदर. बरेचदा त्याचे तुकडे होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने याला भाज्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. तर जेवढे तांदूळ असतील तर तांदळाच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि पाणी शक्यतो गरमच घालायचं. तर पाणी घालून एकदा ढवळून घेते. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. यासोबतच काही मसाले घालायचे आहेत आपल्याला, ज्यामुळे आपला जो निलंगा राईस आहे त्याला टेस्ट खूप छान येते. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं साधारण कसुरी मेथी घालते. यासोबतच आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडंसं तूप घालायचं. तूप किंवा डालडा काहीही वापरू शकता तुम्ही. इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे तेही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडी कोथिंबीर घालते. हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला भात छान शिजवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आता भात मी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. याला शक्यतो चुलीवर बनवलं जातं आणि त्याला मस्त दम दिला जातो. तर शक्य असेल तर तुम्ही याला दमही देऊ शकता. पातेल्याच्या वरती झाकण ठेवून त्यावर विस्तव घातला जातो आणि त्याला मस्त असा दम दिला जातो. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे मस्त आपला भात शिजून तयार झालेला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घ्यायचे. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शक्यतो जुना बासमती तांदूळ वापरायचा यासाठी, म्हणजे पुलाव छान होतो. तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी. यामध्ये आता पाणी घालायचं आणि 20-25 मिनिटं आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचे. आता आपले तांदूळ छान भिजले गेलेत 20-25 मिनिटामध्ये. आपण आता एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. त्यामध्ये सगळ्यात अगोदर थोडंसं तेल घालायचे. आपण यामध्ये तूप वापरणार आहोत, पण तूप जळू नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं. यामध्येच आपल्याला तूप घालायचं. आता तूप भरपूर घालायचं. तेल घातल्यामुळे तूप जळत नाही, त्यामुळे थोडंसं तेल यामध्ये घालायचं आणि मग भरपूर तूप घालायचं. हे व्यवस्थित गरम झालं, यामध्ये आपल्याला काजू घालायचे. तर इथे मी 5-6 काजू घेतलेले आहेत. काजू आपल्याला तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. काजू ऑप्शनल आहेत, पण पुलावमध्ये काजू छान लागतात. त्यामुळे या पद्धतीने हलक्याशा सोनेरी रंगावरती येईपर्यंत आपल्याला त्याला छान फ्राय करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची. काजू छान फ्राय झालेत, काढून घेतलेले आहेत मी.
पुन्हा आपल्याला यामध्ये थोडे मनुके घालायचे आणि ते सुद्धा तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. मनुके पटकन तळले जातात, पटकन फ्राय होतात. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची. एखाद मिनिटभर याला फ्राय करायचं आणि काढून घ्यायचे. आता हे दोन्ही आपण बाजूला ठेवूयात. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर जिरं घालायचे. गॅसची फ्लेम कमी आहे. यामध्ये मी जिरं घालते. तूप व्यवस्थित गरम आहे. यासोबतच आपल्याला काही गरम मसाले घालायचे. त्यामध्ये 2 तेजपान, भरपूर दालचिनी, चक्रीफूल, मसाला वेलची, 4-5 हिरव्या वेलच्या, लवंग, काळी मिरी आणि 1 जावित्री घातलेली आहे मी. हे सगळे मसाले कमी फ्लेमवरती आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचे. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. कमी फ्लेमवरती त्याला छान परतून घ्यायचे. मसाले जर जास्त परतले गेले तर त्याला कडू चव लागते. त्यामुळे कमी फ्लेमवरतीच थोडे परतून घ्यायचे. मसाले छान परतून झाले की यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी, तो घालते आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला किंवा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने त्याला हलवत राहायचं म्हणजे कांदा छान सगळ्या बाजूने एकसारखा परतला जातो. कांदा व्यवस्थित परतून झाला, या पद्धतीने सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचे. आलं लसणाची पेस्ट आहे. 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते आणि पुन्हा याला 2 मिनिटं परतून घेते. हे सगळं 2-3 मिनिटं पुन्हा परतून झालं की यामध्ये आपल्याला गाजर घालायचे. इथे मी 1 मध्यम आकाराचं गाजर घेतले, बारीक चिरून घेतलेले. गाजर घालून 1 मिनिट याला परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे. तांदळातलं पाणी सगळं काढून टाकायचं आपल्याला, जे भिजण्यासाठी आपण घेतलेलं होतं ते. तांदूळ व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि भिजलेले तांदूळ यामध्ये घालून अगदी हलक्या हाताने याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं. तुपामध्ये तांदळाला छान परतून घ्यायचे. त्यामुळे एक तर चवही छान लागते आणि आपला पुलावसुद्धा खूप छान मोकळा आणि मऊसूत होतो. तर या पद्धतीने 2-3 मिनटं हलक्या हाताने तांदळाचे तुकडे न होऊ देता याला छान परतून घ्यायचं आपल्याला. आता हे 2-3 मिनटं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. पाणी गरमच घालायचं आणि आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, तर 2 वाटी गरम पाणी यामध्ये घालायचं आपल्याला. तांदळाच्या डबल पाणी घ्यायचं. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. गॅसची फ्लेम मी आता मीडियम केली. यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते मी. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आणि यासोबतच थोडासा गरम मसाला घालायचा आहे. आपण खडे मसाले घातलेले आहेत, पण या पद्धतीने थोडासा गरम मसाला किंवा थोडासा बिर्याणी मसाला जर घातला, चव जास्त छान लागते. त्यामुळे या पद्धतीने आणि हे मसाले सगळे तेलात न घालता वरतून घालायचे आहेत आपल्याला. लाल तिखटसुद्धा तेलात जर घातलं तर पुलावला रंग व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे वरतून घालायचं. व्यवस्थित एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाचा रस घातल्यामुळे चव पण छान येते आणि आपला जो पुलाव आहे छान मोकळा होतो. त्यामुळे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचे. आता गॅसची फ्लेम आपल्याला पुन्हा कमी करायची. यावरती झाकण ठेवायचं आणि कमी फ्लेमवरती आपल्याला साधारण 80 ते 85% एवढा भात शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची. इथे पुन्हा मी एक फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. अगदी थोडंसं घातलेले, अर्धा टीस्पून. आणि यामध्ये आता आपल्याला पनीर घालायचे. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेले. तर पनीरचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. पनीर आपल्याला या तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. खूप जास्त तूप घालायची अजिबात गरज नाही. अगदी थोडंसं तूप घेतलेले. या पद्धतीने आपल्याला पनीरला छान फ्राय करून घ्यायचे. त्यामुळे चव खूप छान लागते पनीरची. आणि पनीर सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला. पनीर जर तुम्ही सुरुवातीलाच तांदूळ घालताना जर घातलं तर ते रबरसारखं होतं. त्यामुळे पनीर खूप जास्त शिजवायचं नाही. अगदी शेवटी घालायचं आपल्याला पनीर. तर या पद्धतीने छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं. हवं तर तुम्ही यावरती थोडंसं मीठ आणि थोडासा मसालासुद्धा स्प्रिंकल करू शकता. आता आपलं पनीर छान फ्राय झालं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि इकडे दुसऱ्या बाजूला आपला जो पुलाव आहे बघू शकता 80-90% शिजलेलं आहे. यामधलं सगळं पाणी जवळपास आटलेलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आपल्याला, मोठी फ्लेम करायची नाही.
आणि जे फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता यासोबतच आपल्याला मटार घालायचे. इथे मी फ्रोझन मटार घेतलेले, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालते. फ्राय करून घेतलेले काजू आणि मनुके घालायचे. आणि जर तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर जेव्हा आपण गाजर घातलं त्या स्टेजलाच यामध्ये मटार घालायचे. एकदा याला मिक्स करून घ्यायचे. पटकन मिक्स करायचं. यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आपल्याला. गरज वाटली तर या स्टेजला तुम्ही 1 चमचाभर तूप पुन्हा यामध्ये घालू शकता. यावरती झाकण ठेवते मी आणि कमी फ्लेमवरती आणखी 5 मिनिटे याला होऊ द्यायचे. 5 मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि पुन्हा गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 10 मिनिटं हे असंच ठेवायचं. याचं झाकण काढायचं नाही 10 मिनिटं. तर 10 मिनिटं पुन्हा मी तसंच ठेवलेले गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर. यामुळे काय होतं, पुलावला फ्लेवर खूप छान येतो. अगदी पुलाव मऊसूत पण होतो आणि मोकळा पण राहतो. त्यामुळे या पद्धतीने 10 मिनिटं पुन्हा तसंच ठेवायचं. 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूयात. बघू शकता मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे. भात अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजला गेलेला आहे, पण मोकळासुद्धा आहे. तर बघू शकता मस्त झालेला आहे. तर आपण सुरुवात करूयात. अगोदर मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून धने घेतले, 4-5 हिरव्या वेलच्या, 4-5 तुकडे दालचिनी, स्टारफूल आणि जावित्री घेतली. हे मसाले आपल्याला कमी फ्लेमवरती हलकेसे भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायचं नाही मसाल्यांना. थोडंसं गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे. याला हलवत राहायचं. मसाले जर जास्त भाजले गेले तर त्याला कडसर चव लागते, त्यामुळे थोडंसंच भाजून घ्यायचे. मसाले भाजले गेले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे थंड करून आपल्याला या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पाणी गरम करायला ठेवले. गरम होते तोपर्यंत आपण फोडणी करूयात. तर इथे जाड भांडं आपल्याला घ्यायचे, गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये काही मसाले घालायचे. तर इथे मी 2 तेजपान, 1 मसाला वेलची, 4-5 लवंगा, काळी मिरी आणि थोडे शहाजिरे घातलेत. याला थोडंसं परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि पटकन यामध्ये कांदा घालायचा. मसाले जळू द्यायचे नाहीत आपल्याला. कांदा घालून याला पुन्हा परतून घ्यायचे. कांदासुद्धा आपल्याला खूप जास्त लाल होईपर्यंत नाही परतायचा. हलकासा सॉफ्ट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला, थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर फक्त कांदा लसूण वगळून बाकी सर्व साहित्य यामध्ये घालायचं आणि भात बनवायचा. तोही छान होतो. आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली मी यामध्ये. पुन्हा त्याला परतून घ्यायचे. आलं लसूण थोडंसं परतलं गेलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे. यामध्ये मी हळद घालते. लाल तिखट घालायचे आपल्याला. तर आपण यामध्ये हिरवी मिरचीही वापरलेली आहे, गरम मसालेही वापरलेले, त्यानुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं आपल्याला. याला एकदा मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी थोडी कोथिंबीरही घालते. हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यामध्ये तुम्ही बीन्ससुद्धा वापरू शकता. थोडे काजूही घातलेले आहेत मी. किंवा तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो आत्ताच वापरायचा नाही आपल्याला, यामध्ये आत्ताच नाही घालायचा. मी मटारही नाही घातलेले आत्ताच, कारण फ्रोझन मटार घेतलेले. फ्रेश मटार असतील तर तुम्ही या स्टेजला घालू शकता. फ्रोझन मटार नंतर घालायचे आहेत आपल्याला. 2-3 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती या भाज्या परतून घ्यायच्या. 2-3 मिनटं भाज्या परतल्या गेल्या की यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे, जे आपण धुवून बाजूला ठेवलेले होते ते. आणि तांदूळ घालून त्याला भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फक्त तांदळाचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं याला. या पद्धतीने तांदूळ भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. पाणी यासाठी गरमच वापरायचे आपल्याला. तर पाणी व्यवस्थित गरम करून घेतलेले, कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते घालायचे. तांदळाच्या डबल पाणी घातले मी. चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचे.
आता यावरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि भात आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे. तर भात थोडासा शिजला गेला की एकदा याचं झाकण काढायचं, एकदा त्याला मिक्स करून घ्यायचे भाताला आपल्याला. भात खूप जास्त शिजलेला नाही, अर्धवट शिजलेला आहे, त्यामध्ये पाणीसुद्धा आहे. या पद्धतीने एकदा याला मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला मटार घालायचे. फ्रोझन मटार असल्यामुळे आपण नंतर घालतोय, फ्रेश मटार सुरुवातीलाच घालायचे आपल्याला. तर यामध्ये मी मटार घालते. सोबतच जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो आपल्याला या स्टेजला घालायचा, म्हणजे भाताला फ्लेवर खूप छान येतो. तर सुरुवातीला न घालता या स्टेजला मसाला घालून याला मिक्स करून घ्यायचं. फक्त यामध्ये थोडंसं पाणी असायला हवं भातामध्ये, खूप कोरडा झालेला नसावा. कोथिंबीरसुद्धा घातलेली मी यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला, मसाला सगळ्या भातामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा. या पद्धतीने याला मिक्स करून घेतलं की पुन्हा यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती आता भात पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे मी. तर आता आपला भात तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे. यावरती थोडंसं तूप घालायचं. गॅसची फ्लेम आता मी बंद करते आणि तूप घालून यावरती झाकण ठेवून असंच हे 5-6 मिनिटे ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे. फ्लेवर तर खूप छान येतो, जो आपण मसाला बनवून घेतला आहे त्यामुळे या भाताला चव खूप छान लागते. तर मस्त झालेला आहे, नक्की करून पहा या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे आणि जो मसाला आपण बनवलेला आहे तुम्ही एकदाच बनवून स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर मस्त आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे मसाले भात. मसूर बिर्याणी बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये तांदळाचे 3 पट पाणी गरम करायला ठेवले. त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर इथे मी तेजपान, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि 2-3 हिरव्या वेलच्या घातल्यात. सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. यावरती झाकण ठेवायचं आणि पाणी व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे. पाणी व्यवस्थित गरम झालं, त्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे. तर इथे मी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेले होते, त्यातलं पाणी काढून टाकलं आणि हे भिजलेले तांदूळ यामध्ये घालून आपल्याला हे 80-90% एवढे शिजवून घ्यायचे. भात पूर्णपणे न शिजवता 80-90% एवढा शिजवायचा आहे. यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस घालते, त्यामुळे भात छान पांढरा शुभ्र होतो. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि 80-90% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. भात होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. तरी त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकरच्या ऐवजी पातेलं, कढई काहीही तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये तेल घालायचं, थोडंसं जास्तीचं तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं, यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले. तर कांदा भरपूर वापरायचा बिर्याणीसाठी. तर कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत इकडे 4-5 मिनिटांमध्ये आपला जो भात शिजण्यासाठी ठेवला होता तो सुद्धा आपण चेक करूयात. तर आपल्याला जसा हवा तसा भात तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आणि एका चाळणीमध्ये आपल्याला भात काढून घ्यायचा आहे. तर आपला कांदासुद्धा आता छान ब्राऊन झाला आहे. तर त्यातला अर्धा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अर्धा कांदा आपण कुकरमध्येच ठेवणार आहोत. तर या पद्धतीने कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे टेस्ट छान लागते. एका बाजूला सरकवून घ्यायचा कांदा, त्यामध्ये गरम मसाले घालायचे. इथे मी फक्त दालचिनी आणि हिरवी वेलचीच घातली, तर तुम्ही बाकीचे मसालेसुद्धा यामध्ये घालू शकता. यासोबतच आपल्याला यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली टाकायची. तर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण भरपूर छान लागते यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं. आलं लसूण व्यवस्थित परतलं गेलं की कांदा वगैरे सगळं एकत्र करून घ्यायचं. पुन्हा एखाद मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो तुम्ही बारीक फोडी करूनही घालू शकता किंवा या पद्धतीने त्याची प्युरीही घालू शकता. तर मी ते एका टोमॅटोची प्युरी करून घेतली. तर टोमॅटोची प्युरी असो किंवा फोडी असो काहीही घातलं तरी ते व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला. तर ही टोमॅटोची प्युरी छान आता
परतली गेली, मस्त तेल सुटले त्याला. यामध्ये मी हिरवी मिरची घालते. तर हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून घेतलेत त्याचे. एकदा मिक्स करून घेते या मसाल्यामध्ये. तर आता आपण बाकीचे जे मसाले आहेत ते यामध्ये घालूयात. तर सगळ्यात अगोदर मी यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली. यासोबतच तिखट घालायचं. तर इथे मी कांदा लसूण चटणी घातली. तुम्ही साधं लाल तिखटसुद्धा घालू शकता यामध्ये. थोडी जिरेपूड घालायची. धनेपूड असेल तर धनेपूड घालायची 1 चमचाभर आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालायचा. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये. मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. तर दही फेटूनच घालायचं. तर या पद्धतीने दही घालून पुन्हा हे सगळे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर हे मसाले कसे परतले जातात, टोमॅटो प्युरी कशी परतली जाते यावरती याची टेस्ट खूप डिपेंड करते. त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचे. हे छान परतलं गेलं की ते मी 1 वाटी मसूर 4-5 तास भिजत घातलेला होता. तर भिजवून घेतलेला हा मसूर यामध्ये घातला आहे मी. मिक्स करून घेते मसाल्यामध्ये. तर न शिजवताच घातलेला आहे हा मसूर. व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतला. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर जो भातातलं राहिलेलं पाणी होतं ते मी यामध्ये घातलं. तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरू शकता. तर पाणी खूप जास्तही घालायचं नाही आपल्याला मसूरमध्ये आणि खूप कमीही नको आहे. तर आपला मसूर शिजल्यानंतर हलकीशी त्याला ग्रेव्ही असायला हवी एवढंच पाणी घालायचं. त्यामध्ये मी मीठ घालते. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 1 शिटी होईपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. किंवा मसूर आपल्याला 70-80% एवढा शिजवून घ्यायचा. तुम्ही कुकरचं झाकण न लावता एक वरती ताट ठेवलं तरीही चालेल. पण मसूर 70-80% शिजायला हवा आणि मसूर 70-80% शिजल्यानंतर या प्रकारची त्यामध्ये थोडी ग्रेव्हीसुद्धा राहायला हवी. तर आपली बिर्याणी छान होते. आणि हे जर खूपच ड्राय झालं किंवा खूप कोरडं झाला मसूर तर मग बिर्याणी व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे या पद्धतीने थोडी यामध्ये ग्रेव्ही राहायला हवी आणि खूप पातळसुद्धा नको आहे आपल्याला. खूप जास्त पाणीसुद्धा यामध्ये राहायला नको. यामध्ये मी थोडं कोथिंबीर आणि पुदिना बारीक कापून घेतलेलं घालते. तळलेला कांदा घालायचा आणि जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो आपल्याला यावरती घालायचा. तर बघू शकता भात मस्त मोकळा आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. या पद्धतीने भाताचा आपल्याला वरती एक लेयर करून घ्यायचा आहे पूर्णपणे. तर इथे मी 1 वाटी मसूर भिजत घातलेला होता आणि त्याच वाटीने 2 वाट्या एवढा तांदूळ घेतलेला आहे. तर तुम्ही रेशो तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. वरतून थोडी कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा, तळलेला कांदा घालायचा आणि तूप घालायचं. भरपूर तूप घालायचं यामध्ये. कुकरचं झाकण लावायचं आणि कमी फ्लेमवरती आपल्याला एक 10 मिनिटे ही बिर्याणी होऊ द्यायची. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी बिर्याणी आता तयार झाली आहे, जी खायला खूप टेस्टी लागते. नेहमीच्या बिर्याणीपेक्षा वेगळी आहे. तर नक्की करून पहा तुम्ही या पद्धतीने. केल्यानंतर तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवंग पुलावचा प्रकार बनवतो. त्यासाठी एक जाड भांडं गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि बाकी यामध्ये बटर घातले. बटर भरपूर घालायचं. बटर नसेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये मी काही खडे मसाले घातलेत. त्यामध्ये 2 मोठे तुकडे दालचिनी, 4-5 लवंगा, काळी मिरी आणि 3-4 आपल्याला हिरव्या वेलच्या घालायच्या. हे मसाले कमी फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. या पद्धतीने परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतून झाला, गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये थोडी हळद घालायची आणि यामध्ये आपल्याला आता भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा. इथे मी बासमती तांदूळ घेतलेले, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. इथे मी जो आपण पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी जो वापरतो तर तो तांदूळ घेतला, अर्धा तास भिजवून घेतला. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आणि तो तांदूळ मी यामध्ये घातलेला आहे. 1 वाटी तांदूळ आहे. तांदूळ या बटरमध्ये किंवा जर तुम्ही तूप वापरणार असाल तर त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आपल्याला 4 ते 5 मिनटं कमी फ्लेमवरती आणि तांदळाचे तुकडे होणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यायची. आता यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर तांदळाच्या डबल पाणी घालायचं यामध्ये.
पाणी घालून एकदा मिक्स करायचे. चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता गॅसची फ्लेम मी मोठी करणार आहे. यावरती झाकण ठेवणार आहे आणि सुरुवातीला 2-3 मिनटं मोठ्या फ्लेमवर ठेवायचं. नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवरती आपल्याला हा भात छान शिजू द्यायचा आहे. आपला जो भात आहे अधूनमधून त्याला ढवळतही राहायचे. खाली भांड्याला लागणार नाही याचीही काळजी घ्यायची आपल्याला. तर खूप झटपट होणारा प्रकार आहे हा. तर या पद्धतीने आपला जो भात आहे बघू शकता मस्त शिजलेला आहे आणि खूप छान मोकळा सळसळीत सुद्धा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मी यामध्ये बदाम घातलेले आहेत. बदामाचे काप करून घेतलेत. ते भरपूर घालायचे बदाम. यासोबतच मनुके घालायचे आणि थोडी साखर घालायची. तर तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण घेऊ शकता. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवी. बदाम काजूसुद्धा मनुकेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवायचं. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 ते 3 मिनटं याला होऊ द्यायचे आणि गॅसची फ्लेम बंद करून हे 10 मिनटासाठी तसंच ठेवायचं. 10 मिनटानंतर बघू शकता आपला जो लवंग पुलाव आहे तयार झालेला आहे. मस्त झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतो खायला.